मराठा समाजाने आग्रह केला की आपण छगन भुजबळांच्या विरोधात उभं राहू, उमेदवारी कराल का? नाही, ह्या बघा, ही काही राजकीय फायद्यासाठी किंवा राजकीय दृष्टिकोन ठेवून ही घेतलेली भूमिका नाही आहे. समाजाची सध्या परिस्थिती जी काय आपण बघितली, अत्यंत मेटाकुटीस मराठा समाज आलेला आहे. कारण की मराठा समाज हा मोठ्या प्रमाणावर शेतीवर अवलंबून आहे आणि शेती संदर्भामध्ये शासनाचे जे काही निर्णय आहेत ते अत्यंत दुर्दैवी आहे आणि त्यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे आणि पर्यायी मराठा समाज शेतीवर अवलंबून असल्यामुळे मराठा समाजसुद्धा मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी अडचणीत आलेला आहे. आपण जर बघितलं, राज्यभरातील जवळजवळ 70 ते 75% मराठा हा ओबीसीमध्ये ऑलरेडी आलेला आहे. केवळ काही मराठा समाज हा टेक्निकल अडचणीमुळे तो बाहेर आहे, त्याला ओबीसी समाजामध्ये समाविष्ट करावा ही मराठा समाजाची मागणी आहे आणि ती त्या ठिकाणी शासनाने सकारात्मक दृष्टिकोन ठेवून त्या ठिकाणी मराठा समाजाला ओबीसीमध्ये आरक्षण द्यावं. ओबीसी समाजाची सुद्धा हीच भूमिका आहे की मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे. लासलगावमध्ये ज्या वेळेस मोर्चा निघाला तर सर्व ओबीसीने त्या ठिकाणी त्या मोर्चाला समर्थन दिलेलं आहे आणि सहकार्यसुद्धा केलेले आहे आणि म्हणून ओबीसी समाजसुद्धा मराठा समाजाबरोबर आहे आणि म्हणून मराठा समाजाला त्या ठिकाणी आरक्षण द्यावा ही प्रामुख्याने आमची मागणी आहे. काल मराठा समाजाची बैठक त्या ठिकाणी होती आणि त्या बैठकीमध्ये सर्व लोकांनी त्या ठिकाणी प्रत्येकाने आपल्या आपल्या पक्षाचा राजीनामा द्यावा अशी मागणी त्या ठिकाणी केली. त्या पद्धतीने मी राष्ट्रवादीचा प्रदेश सरचिटणीस म्हणून त्या ठिकाणी काम करत होतो आणि तालुका अध्यक्ष म्हणून सुद्धा काम करत होतो आणि समाजाच्या बरोबर या ठिकाणी आपण गेलं पाहिजे या भूमिकेतून मी काल माझ्या राष्ट्रवादीच्या सर्व पदाचा त्या ठिकाणी राजीनामा दिलेला आहे आणि समाजाची भूमिका त्या ठिकाणी आपण मांडली पाहिजे, घेतली पाहिजे या भूमिकेतून खऱ्या अर्थानं हा राजीनामा आम्ही दिलेला आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.